नक्कीच पहिलं षटक घेऊन इंट्रोड्यूस केलं गेलंय भूमी त्यांना. पाहूयात कशा पद्धतीने हाताळलं जाईल हे पहिलं षटक. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू आणि आता मात्र फटका खेळलाय. नक्कीच क्षेत्ररक्षक तिथे येतोय. काय घडतंय पहिल्याच चेंडूवरती? इथे मात्र पहिलाच झटका सुरुवातीच्या क्षणांमध्ये पहिल्याच चेंडूवरती विकेटने सुरुवात केली जाते. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते भूमीत त्यांच्या मार्फत. कॅच आउटच्या रूपात आपण पाहिला गडी बाद झालाय. बॅट्समन बॅक टू द पवेलियन. नक्कीच आपण पाहतोय पहिलाच झटका सुरुवाती क्षणांमध्ये लागलाय. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंट्रोड्यूस केलं गेलंय. पुष्कर यांना. पाहूयात कशा पद्धतीने कामगिरी हाताळतील. पुष्कर काय करतील आपल्या संघासाठी? कारण सुरुवातीलाच एक झटका लागणं म्हणजे एक मोठी जबाबदारी येऊन पडली आहे ती म्हणजेच पुष्कर यांच्यावरती. आता मात्र फटका सुरेख सजवलाय आणि आपण पाहतोय चेंडू निघून गेलाय षटकारासाठी. नक्कीच पहिल्या चेंडूवरती दबाव आला होता. पण पूर्ण प्रेशर रिलीज करणारा शॉट पाहायला मिळाला पुष्कर यांच्या फळीतून. सुरेख षटकार. नक्कीच आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर विकेट आली. थोडंसं प्रेशर बिल्ड करण्याचा प्रयत्न केला होता. इथून मोमेंटम कुठेतरी पूर्णतः झुकवता आलं असतं उंबाट संघाला. पण पुष्कर तिथे उभा राहिलाय. नक्कीच आल्या क्षणी सांगतोय की मी फुटे फटके लगावू शकतो आणि त्याचंच प्रात्यक्षिक पहिल्या चेंडूवरती फेस करत असताना पुष्कर स्वतःच्या दाखवतोय. षटकार लगावतोय. 2 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. जर आपण पाहिलं तर 6 धावा लगावल्या गेल्यात एका विकेटच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू पाहूया कशा पद्धतीचा टाकला जाईल. कमबॅक करू शकेल का गोलंदाज? आतापर्यंत समीकरण एक तेरी एक मेरी अशा पद्धतीने विकेट आणि षटकार 2 चेंडूवरती पाहायला मिळालेत. पुढचा चेंडू आपण पाहतोय भूमित टू पुष्कर. आता मात्र सुरेख चेंडू आपण पाहिला बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोनकडे निघून गेलाय आणि या एक धावेने धावसंख्या झाली आहे 7 ऑन स्कोर कार्ड आफ्टर 3 बॉल्स ऑन 1 विकेट लॉस. 8 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या पहिल्या इनिंगचं पहिलं षटक मार्गस्थ 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. नक्कीच कम्प्लिटली बॅलन्स्ड षटक आतापर्यंत पाहायला मिळतंय. आता मात्र पुन्हा एकदा फळी फिरवली होती पण नक्कीच चेंडू फळीचा संपर्क झाला नाही. चेंडू जाऊन समाविष्ट झाला यष्टीरक्षकाच्या हातात आणि डॉट बॉल पाहायला मिळाला. नक्कीच 4 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 4 वेगवेगळे रिझल्ट्स या 4 चेंडूंवरती पाहायला मिळाले. पहिला विकेट, षटकार, सिंगल, तदनंतर डॉट आणि आता मात्र 5वा चेंडू मार्गस्थ या पहिल्या षटकातला. इथे मात्र काय घडतंय आणि आता चुकी घडतीये. पंच दंडित करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय वाईटचा इशारा, अवांतर चेंडू. 4 लीगल डिलिव्हरीज तदनंतर आपण पाहिलं 5व्या चेंडूवरती चुकी झाली आहे गोलंदाजाकडून. ही चूक सुधारावी लागेल. पुन्हा एकदा टाकावा लागेल हा अवांतर चेंडू. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज आपल्याला पाहायला मिळतोय भूमीत. पाहूयात काय घडतंय या 5व्या चेंडूवरती. आता मात्र ऑफसाईड रिजन मध्ये खेळलेला चेंडू सुरेखरित्या आपण पाहतोय बाउंड्री लाईन क्लिअर करेल आणि येतोय सुरेख चौकार. नक्कीच या षटकामध्ये आतापर्यंत पाहिलं तर कंप्लीट व्हेरिएशन प्रत्येक चेंडूवरती रिझल्ट्स मध्ये पाहायला मिळाले. 5 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. एक वाईड देखील आपण पाहिला. आता मात्र पुन्हा एकदा फटका सुरेख आहे. काय घडतंय? पहिली धाव
सुखरूपरित्या पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धाव आपल्याला पाहायला मिळाल्या तिथे आणि आता मात्र डबलसह या षटकाची जर पाहिली तर समाप्त केली आहे आणि 6 चेंडू 6 व्हेरियस रिझल्ट्स या षटकामध्ये पाहायला मिळाले. विकेटने सुरुवात केली गेली, त्यानंतर षटकार लगावला, सिंगल, डॉट, 4 लीगल डिलिव्हरीज नंतर 1 वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर चौकार लगावला आणि लास्ट चेंडूवरती आपण पाहिलं 2 धावेसह या षटकाची समाप्ती केली आहे. 14 ऑन स्कोर कार्ड आफ्टर 1 ओव्हर इन 1 विकेट लॉस. हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये या पहिल्या षटकाच्या अखेरीस. पाहूयात कोणाला इंट्रोड्यूस केलं जाईल, दुसऱ्या षटकासाठी काय समीकरण रचलं जाईल. इथून जर पाहिलं तर 14 धावा या पहिल्या षटकाच्या अखेरीस एक सुरेख सुरुवात पाहायला मिळतीये, ती म्हणजेच फायर पास्तळ या संघासाठी. पाहूयात हे मोमेंटम कशा पद्धतीने मेंटेन केलं जाईल, की ह्या मोमेंटम वरती रोख लगावण्यात, अंकुश लगावण्यात यश येईल, ते म्हणजेच नवीन गोलंदाज हार्दिक याला इम्पॉर्टंट ओव्हर या इनिंग मधली आपण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ असणार आहे. हार्दिक याला इंट्रोड्यूस केलं गेलंय, जबाबदारी सोपवली आहे. पाहूया ही जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडेल हार्दिक. दुसऱ्या षटकाच्या पहिला चेंडू काही क्षणात मार्गस्थ असेल, आपण पाहणार आहोत. हार्दिक यांच्या मार्फत हे दुसरं षटक हाताळलं जाईल. नक्कीच आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या अखेरीस 14 धावा जमवल्या गेल्यात. एक गडी बाद देखील झाला. आपण पाहिलं पहिल्याच चेंडूवरती विकेटचं पतन आलं. त्यानंतर चांगला कमबॅक आपण पाहिला. पुष्कर आणि मयुरेश या दोन्ही फलंदाजामार्फत मयुरेश जर आपण पाहिलं तर 3 चेंडू 6 वरती खेळत आहे आणि पुष्कर दुसऱ्या बाजूला 2 चेंडू 7 आतापर्यंत बनवले आहेत. हा पुढचा चेंडू आता मात्र फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. चेंडू अडवायचा पूर्णतः प्रयत्न केला गेला, पण नक्कीच चेंडू निघून जातोय. सीमारेषा पार येतोय. मनसे चषक ब्रँडेड चौकार. एक चांगल्या पॉझिटिव्ह इंटेंटनी फलंदाजी करताना दिसतायत दोन्ही फलंदाज. नक्कीच आपण पाहिलं डोंट जज बुक बाय इट्स कव्हर ही म्हण आपण ऐकली आहे इंग्रजीमध्ये. नक्कीच याचाच अर्थ आणि याचाच प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना पुष्कर आणि मयुरेश पाहिलं तर नक्कीच पहिल्याच चेंडूवरती विकेट आली होती, गडी बाद झाला होता, प्रेशर डेव्हलप झालं होतं. पण दोन्ही फलंदाजांनी सुरेख फलंदाजी आतापर्यंत हाताळली आहे आणि एका चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला नेऊन ठेवलंय. आता देखील एक सिंगल सुखरूपरित्या पूर्ण केली गेली. 1.2 षटकाच्या समाप्तीस धावसंख्या 19 एका गडीच्या मोबदल्यात. सुरेख कामगिरी दोन्ही फलंदाजांमार्फत आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र आपण पाहू शकता हार्दिक टू मयुरेश ही लढत असणार आहे या पुढच्या चेंडूवर. पाहूयात कशा पद्धतीची लढत पाहायला मिळतीये. इथे मात्र फटका सजवलाय, चेंडू उंचावलाय हवेत आणि अंतर देखील पार केलंय हवेत. चेंडू निघून जातोय, सीमारेषा पार येतोय षटका. आणि इथे आता मात्र बक्षीस लगावलं जातंय. ते म्हणजेच मयुरेश याच्यावरती जर मयुरेश षटकार लगावतोय तर प्रत्येक षटकारावर ओम साई स्पोर्ट्स यांच्या मार्फत ₹201 पारितोषिक लगावलं गेलंय. प्रोत्साहन हे नक्कीच खूप महत्वाचं असतं आणि तेच प्रोत्साहन इथे पाहायला मिळतंय बक्षिसांच्या स्वरूपात. ओम साई स्पोर्ट्स यांच्या मार्फत हा बक्षिसाचा वर्षाव मयुरेशच्या फलंदाजीसाठी केला जातोय. इथून जर मयुरेश षटकार लगावतोय प्रत्येक षटकारासाठी ₹201 पारितोषिक. मॅचची परिस्थिती आतापर्यंत जर पाहिली तर 1.3 षटकाच्या अखेरीस 25 धावा एका गडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतायत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत. मयुरेश आणि पुष्कर दोघांची बॅटिंग जर पाहिली तर आतापर्यंत दोघं देखील 4 चेंडू 12चं समीकरण रचून मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. वैयक्तिक धावा जर पाहिल्या 12 धावा मयुरेश यांनी जमवल्या 4 चेंडूंमागे, 12 धावा पुष्कर यांनी जमवल्या 4 चेंडूंमागे. 1.3 षटकांचा खेळ झालाय. 25 धावा तब्बल जमवल्या गेल्यात. एक विकेट देखील आली आहे पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं होतं. कॅच आउटच्या स्वरूपात गडी परतवला होता. तर मात्र पुढचा चेंडू मार्गस्थ असणार आहे आपण पाहतोय. इथे मात्र सुरेख गोलंदाजी आता पाहायला मिळाली. सुंदर चेंडू टाकला गेला. काहीच उत्तर नव्हतं फलंदाजाकडे या चेंडूसाठी. नक्कीच चेंडू जाऊन समाविष्ट झाला यष्टिरक्षकाच्या हातात.
पुढचा चेंडू हार्दिक यांचा. आता मात्र आपण पाहिलं फटका सजवायचा प्रयत्न केला होता. बॅटची कडा घेऊन चेंडू निघून गेला डिक्लेअर झोनकडे. धावसंख्या झाली 26 ऑन स्कोर कार्ड ऑन 1 विकेट लॉस. आपण पाहतोय शेवटचा चेंडू मार्गस्थ असणार आहे या षटकातला. ते मात्र फळी फिरवली होती. नक्कीच चेंडू आणि फळीचा संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूसह या षटकाची समाप्ती होताना आपण पाहतोय. जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. 26 धावा जमवल्यात. एका विकेटच्या मोबदल्यात एक सुरेख षटक जर पाहिलं तर नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार लगावला होता. त्यानंतर सिंगल आणि परत षटकाराचा मारा केला गेला होता. प्रेशर बनवायचा प्रयत्न केला पण उर्वरित शेवटच्या 3 चेंडूंमागे फक्त 1 धाव खर्च करून सुरेख षटक हाताळलंय ते म्हणजेच हार्दिक यांनी. पाहुयात कोणाला जबाबदारी दिली जाईल तिसऱ्या षटकाची. आणि आता मात्र आपण पाहू शकता आदित्य यांना इंट्रोड्यूस केलं गेलंय. पाहूयात कशा पद्धतीने या तिसऱ्या षटकासाठी जबाबदारी स्वीकारली जाईल, कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळली जाईल. 26 धावा झाल्यात आपण पाहतोय एका विकेटच्या मोबदल्यात 2 षटकाच्या समाप्तीस आणि इथून पुढचं षटक हाताळलं जाईल आदित्य यांच्या मार्फत. पहिला चेंडू मार्गस्थ आहे आपण पाहतोय. इथे मात्र फटका सजवलाय आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, चेंडू अडवला जाईल. त्या दरम्यान एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. येस सुखरूपरित्या गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. पहिल्याच चेंडूवरती फटका सजवायचा प्रयत्न केला होता आणि 2 धावेसह आतापर्यंत जर पाहिलं तर या पहिल्या चेंडूवरती 2 धावा कमवण्यात यश आलंय. नक्कीच आक्रमक पवित्रा पहिल्याच चेंडूपासून अपनावायचा प्रयत्न केलाय आणि तोच हल्ला चढवायचा प्रयत्न केला गेला होता. पहिल्याच चेंडूवर 2 धावेसह सुरुवात केली गेली या षटकाची. पाहूयात काय घडेल पुढच्या चेंडूवर. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर तिसरं षटक मार्गस्थ आहे. 28 धावा जमवल्यात 1 विकेटच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू. इथे मात्र नक्कीच सन्मान दिलाय या चेंडूला आणि निर्धाव चेंडूसह आपण पाहतोय दुसरा चेंडू टाकला गेला. आणि आता काय घडतंय नक्कीच लाईन चुकतीये. पंच दंडित करतायत. वाईडचा इशारा येतोय. पुन्हा एकदा टाकावा लागेल अभांतर चेंडू. पहिल्या चेंडूवर 2 धावा तदनंतर सिंगल अशा तदनंतर डॉट अशा 2 लीगल डिलिव्हरीज आपण पाहिल्या. तदनंतर कुठेतरी थोडीशी चुकी पाहायला मिळते आदित्य यांच्या मार्फत. ही चुकी सुधारावी लागेल. पुन्हा एकदा टाकावा लागेल हा तिसरा चेंडू. आणि इथे मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आपण पाहतोय नक्कीच तिथून क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तर दरम्यान सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्या गेल्या आणि या डबलसह धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31 ऑन स्कोर कार्ड. 31 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथा चेंडू फटका सजवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली येतोय. कंट्रोल मध्ये दिसतोय. येस कॅच सुखरूपरित्या कंप्लीट केला जातोय आणि या कॅच आउटच्या रूपात गडी होतोय बाद. येते विकेट. बॅट्समन बॅक टू द पवेलियन.
नवीन फलंदाज नक्कीच आपण पाहतोय निरंजन यांना इंट्रोड्यूस केलं गेलंय. नक्कीच जबाबदार खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातंय संघामार्फत तेच निरंजन यांना जबाबदारी सोपवली आहे. पाहूयात मागच्या मॅच प्रमाणे या मॅचमध्ये देखील सुंदर खेळ त्यांच्या मार्फत केला जाईल का? आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. या तिसऱ्या षटकातल्या धावसंख्या जर पाहिली तर एका चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. फायर पास्टर संघ 31 धावा जमवल्यात. तर नक्कीच 2 विकेट आल्यात. आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर विकेट आला तर नंतर आता मागील चेंडूवर देखील आपण पाहिलं विकेटचं पतन पण आता मात्र नक्कीच सिंगलसह सुरुवात केली जाते इनिंगची. सुरेख सुरुवात निरंजन यांच्या मार्फत आपण पाहिली. आणि आता मात्र या षटकातलं जर आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू मार्गस्थ असणार आहे. आदित्य यांच्या षटकाची जर वार्ता केली तर पहिल्या 2 लिगेंडरी आपण पाहिल्याच. आणि आता मात्र शेवटचा चेंडू इथे काय घडतंय? आता मात्र नक्कीच सुरेख डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आदित्यच्या मार्फत. शेवटचा चेंडू होता. थोडंसं स्टेप इन बॅट्समनच्या मार्फत होताना आपण पाहिलं आणि नक्कीच मागचा स्टंप दिसताच लक्ष्यभेद करत फर्निचर डिस्ट्रॉय त्रिफळा उद्ध्वस्त या शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळाल्या. आणि 3 षटकांच्या अखेरीस जर आपण पाहिलं तर धावसंख्या झाली 32. 3 विकेटच्या मोबदल्यात 32 इन 3 ओव्हर्स ऑन 3 विकेट लॉस समीकरण मॅचचं पाहायला मिळतंय. नक्कीच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील. नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल आणि चौथ्या षटकाला सुरुवात होईल. या पहिल्या इनिंग मधली एका इम्पॉर्टंट मॅचच्या. पाहूयात कोण असणारे गोलंदाज ज्यांना जबाबदारी दिली जाईल. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इंट्रोड्यूस केलं गेलंय लाविन्य यांना. कशी कामगिरी लाविन्य मार्फत केली जाईल पाहणं गरजेचं असणार आहे. कुठेतरी निराश दिसतायत फलंदाज. आपण पाहिलं स्टेप इन करून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मागून स्टंप पूर्णतः व्हिजिबल आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाजाने त्या संधीचं सोनं केलं, फायदा उचलला आणि विकेटचं पतन क्लीन बोल्डच्या रूपात आपल्याला पाहायला मिळालं. चला जास्त वेळ दौडवायचा नाहीये. टीम्स मीटिंग करायच्या नाहीयेत. मी विनंती करेन पंचांना लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ झालाय. 32 ऑन स्कोर कार्ड. आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सजवायचंय. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ झालाय. ते 32 धावा जमवल्या गेल्या 3 गडींच्या मोबदल्यात. नक्कीच क्रिकेटचं वेड हे वय पाहत नाही. क्रिकेटचं वेड हे काहीच सीमा पाहत नाही. ह्याचंच एक उदाहरण म्हणजे आपण पाहतोय रुपेश घरत सर आपल्यासोबत इथे आता रात्रीचे आपण पाहतोय नक्कीच 3 वाजत आलेत तरी देखील जोडलेले आहेत. एक प्रेक्षक वर्ग म्हणून जर पाहिलं तर एक सुरेख प्रेक्षक या स्पर्धेला लाभलेले रुपेश सर यांचं मनापासून आभार असणार आहे. कारण कुठलाही खेळ असो, कुठलीही स्पर्धा असो, प्रेक्षकाशिवाय खेळाडूला अर्थ नाही आणि त्याच प्रेक्षक वर्गातून आपल्याला हे सर आपल्यासोबत पाहायला मिळतायत. नक्कीच क्रिकेटचं वेड त्यांच्या मार्फत बऱ्याचदा आपण पाहिलं. यामागील स्पर्धा देखील पूर्णतः 4 दिवसाची स्पर्धा असते आणि पूर्ण वेळ त्यांनी या स्पर्धेला इथे प्रेक्षक वर्णी लावलेली. तेच आपल्यासोबत इथे कॉमेंटरी बॉक्समध्ये आहेत. धन्यवाद सर. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय पहिला चेंडू टाकला गेला. 33 धावा आतापर्यंत जमवल्या 3 विकेटच्या मोबदल्यात. चौथं षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतोय दुसरा चेंडू. थोडंसं आपण पाहिलं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जातोय. 3.1 षटकाचा खेळ झालाय. 33 धावा जमवल्यात. 3 विकेटच्या मोबदल्यात आणि आता मात्र हा पुढचा चेंडू नक्कीच ऑफसाईड रिजनमध्ये खेळलेला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तर दरम्यान 1 धाव पूर्ण. आपण पाहतोय चौथं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 18 मिनिटांचा कालावधी या 3 षटकांसाठी वापरला गेलाय. उर्वरित 17 मिनिटात राहिलेले 5 षटक हाताळायचे आहेत. आपण पाहतोय चौथं षटक मार्गस्थ आहे. पुढचा चेंडू आता मात्र फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तर दरम्यान आपण पाहिलं 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. नक्कीच 2 धाव पूर्ण केल्या गेल्या.
3 चेंडू आतापर्यंत या षटकातले झालेत. आपण पाहिलं पहिला सिंगल, दुसरा सिंगल, त्यानंतर डबलच्या स्वरूपात आता देखील चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. आता मात्र पुढचा चेंडू आपण पाहतोय गोलंदाज स्वतः चेंडू अडवेल त्या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाईल. या एक धावेसह धावफलक पुढे सरसावेल. 37 धावा स्कोर कार्डवर लगावल्या जात आहेत. आपण पाहतोय इथे मात्र फटका सजवलाय. काय घडतंय आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथे आहे. स्वतःला कंट्रोलमध्ये आणलंय. चेंडू अडवला गेलाय. त्या दरम्यान 38 ऑन स्कोर कार्ड या एक धावेसह. आणि या विकेटसह आपण पाहतोय षटकाची समाप्ती. 38 ऑन स्कोर कार्ड आफ्टर 4 ओव्हर्स विथ 4 विकेट लॉस आपण पाहतोय. समीकरण मैदानाच्या आतमध्ये 38 धावा जमवल्या गेल्या 4 षटकांच्या अखेरीस 4 गड्यांच्या मोबदल्यात. तर नक्कीच एक बॅलन्स सामना आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. राकेश यांना इंट्रोड्यूस केलं गेलंय. 21 मिनिटाचा आपण पाहतोय कालावधी झालेला आहे आणि आता मात्र उर्वरित 14 मिनिटांमध्ये 4 षटक हाताळायचे आहेत. तर नक्कीच थोडी घाई करायची आहे. वेळेचं काटेकोरपणे पालन आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण वेळ कोणासाठी थांबत नाही. नक्कीच वेळेचा आदर केला तर वेळ आपली आदर करेल आणि यामुळेच वेळेचा आदर करायचा आहे. वेळेत आपल्याला उर्वरित 4 षटक टाकायचे आहेत. आपण पाहतोय 14 मिनिटाचा कालावधी असणार आहे या 4 षटकांसाठी. नक्कीच आपण पाहतोय मनसे चषक 2026 पालघर आणि आयोजकांमार्फत सुरेख स्पर्धा आपल्या भेटीस आणली गेली आहे आणि या स्पर्धेत एक सुंदर बाब जी लक्षवेधनी आहे ती म्हणजेच आपले समालोचक मंथन सर आणि प्रमोद सर आणि मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानेन आयोजकांचे की तुमच्यामुळे आज मला या दिग्गज लोकांसोबत स्टेज शेअर करण्याची संधी मिळाली. या पुढील आवाज 4 षटकांसाठी असणार आहे प्रमोद सरांचा. जाऊयात प्रमोद सरांकडे. ओव्हर टू यू. थँक यू व्हेरी मच मिस्टर प्रथमेश माने यांचा आवाज आपण ऐकतायत. अपकमिंग यंग टॅलेंट आपलं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. दरम्यान टॅप केलं या बॉलला अंडर बॉक्स स्टाईल मध्ये 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 40 या धावसंख्येवर. 40 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 2 बॉलचा खेळ झालाय. आदित्य आपल्या बॉलिंग मार्कवर येताना. लाविन्य 3 बॉलमध्ये 3, राकेश 1 बॉलमध्ये 1. यावेळेला ऑन ऑफ साईडला जरूर खेळून काढलाय चिन्मय. थोडे सरसावेल तत्पूर्वी मात्र फार वेगाने धाव घेतली गेली. काय जबरदस्त आणि तेवढाच चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळाला. काय रन्स कंप्लीट केली होती. अगदी ॲज अ लिटल ॲज अ मिकल थेंबे थेंबे तळीसेचे असं म्हटलं जातं आणि एक एक रन सध्याच्या घडीला मात्र यावेळेला श्वास आहे, ऑक्सिजन आहे आणि तेच मात्र करत असताना 1 रन कंप्लीट झाली. संघाची धावसंख्या 41ला 4. यावेळेला बॅटचे एज घेत पाठीमागे बॉल निघून जाईल. तत्पूर्वी 1 रन मिळेल डी झोन मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर या 1 रनच्या माध्यमातून फायर पास्तळ टीम जाऊन पोहोचते 42ला 4. सुरुवातीला मात्र चांगली जोडी पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने लवकरात लवकर धीरज बाद झाल्यानंतर मयुरेशने डावाला स्वतःला संघाला सावरलं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर पुष्करने एक चांगला षटकार ठोकला जो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अगदी आउट ऑफ द पार्क होता आणि त्यानंतर धावांचा वेग उंचावला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न विकेट किपरच्या हातामध्ये. सेफ हँड. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन. एक्शन रिप्ले आपण पाहू शकता. आदित्यचा हा बॉल उजव्या हाताने अगदी चांगला बॉल डिलिव्हर केला होता. ऑफ्टनच्या थोडस बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र फलंदाजाला परतावं लागेल बॅक टू द डगआउटच्या दिशेने. लाविन्य या ठिकाणी परततोय. राकेश सध्या बॅटिंग वर आहे परंतु आता इथून जर आपण पाहिलं तर नवीन फलंदाज
रुपेश पाटील आपण पाहतात एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. या खेळाडूकडे तेवढं पोटेन्शियल आहे, एबिलिटी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक आपण पाहू शकताय 2026च्या माध्यमातून अगदी नेत्रदीपक आयोजन आणि नियोजन आणि त्यामध्ये आपण पाहू शकताय चांगले संघ आजच्या दिवसात पाहायला मिळाले. उद्याच्या दिवसात 4 संघ पुन्हा एकदा आपण पाहू शकणार आहोत. उद्या बरोबर तुम्ही 4 वाजता रिपोर्टिंग करा. मॅक्सिमम 4:30 ला बॉल जर डिलिव्हर्ड झाला तर आपला शेड्यूल 12:30-1 पर्यंत समाप्त होऊ शकतो. तेवढंच आयोजकांना तेवढी विश्रांती मिळेल. पुन्हा एकदा दुसऱ्या दिवसाची तयारी करण्यास त्यांना वेळ मिळेल आणि त्यामुळे प्रत्येक संघ जर काही मॅचचा ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असतील तर तुमची पहिली मॅच आहे. त्या बरोबर वेळेवर तुम्ही पोहोचा. हीच नम्र विनंती असेल. 42 ला 5, 5 बॉलचा खेळ झालाय. 5वं षटक प्रगतीपथावर. 42 लॉस ऑफ 5 विकेट. आदित्य कमबॅक करतोय. 4 लगातार सिंगल आणि त्यानंतर विकेट मिळवली. गुड कमबॅक. आदित्यचा हा बॉल सरप्राईज करणारा होता. असं वाटलं कृपेशला की बॉल थोडीशी उसळी घेतोय. थोडीशी उसळी घेतली होती. चांगला बॉल डिलिव्हर्ड झाला कारण मातीची खेळपट्टी आहे आणि मातीच्या खेळपट्टीवर तुम्हाला कला कौशल्य दाखवण्याची पुरेपूर संधी प्राप्त होते. तेच केलं आदित्यने. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. 1 रन मिळेल. 43 ला 5 सध्या आपण पाहत आहेत. 5 षटकांच्या समाप्ती अखेर 6वं षटक प्रगतीपथावर. आतापर्यंत 12 मिनिटांचा अवधी राहिलाय. बॅटिंग पॉवर प्ले सध्या आपण पाहू शकतायत. त्या 6व्या षटकामध्ये थोडीशी टीम मीटिंग घेतली जाते. कौशल्य 11 उंभाट वर्सेस फायर पास्तळ. दोन्ही बोईसर विभागातून संघ नामवंत आहेत. कारण कोणत्याही संघाला आणि कोणत्याही खेळाडूला या खेळामध्ये कमी लेखून चालत नाही. हे आपण क्रिकेटच्या खेळातून भरपूर काही शिकलोय. कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा थेंब कधीच बुडवू शकत नाही. त्यामुळे या खेळात सुद्धा आपण पाहिलेलं आहे, की कोणाला कमी लेखून चालत नाही. त्यामुळे चांगला खेळ करावा लागतो. 100% द्यावे लागतात. कारण दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. चला 11 मिनिटे 28 सेकंद आहेत 2 षटकं टाकण्यासाठी. भूमीत आपल्या बॉलिंग मार्कवर फोर्थ विकेटने येत असताना 6व्या षटकातील पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. एकच धाब्यावर सॅटिस्फाईड होत असताना राकेश संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 44 44 या धावसंख्येवर 44 ला 5 6व्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर अगदी फ्लड स्लाईट मध्ये या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन नियोजन करण्यात आलंय. 3 वाजून बरोबर 4 मिनिटांचा अवधी झालाय. पुन्हा एकदा बॉलर तयार भूमीत आपल्या बॉलिंग मार्कवर येताना 44 ला 5 6व्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ होत असताना पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय भूमीत. राऊंड द विकेटने डावखुऱ्या त्याच्या फलंदाजाला ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. या व्हाईट बॉलच्या इशाऱ्याने 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतायत. खूपच बाहेर बॉल निघाला होता. खूप सेकंड लाईनच्या बाहेर बॉल मात्र यावेळेला निघून गेला आणि पंचाने बरोबर त्या ठिकाणी हेरला होतं. 45 ला 5 6व्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. फिल्डरला निवडलंय. आदित्य येतील. कोणतीही चुकी करणार नाहीयेत. ग्रेट कॅच. एक्सलंट फिल्डिंग. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद कृपेश पाटीलच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला होता. थोडीशी बॉलला फ्लाईट दिली. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला कृपेश पाटीलने. खिचून मारला होता या बॉलला. एलिव्हेशन तेवढं प्रॉपरली मिळालं नाही. बॉल खूप उंचीवर निघून गेला. तेवढं जजमेंट होतं आणि काय तो झेल टिपलाय अप्रतिम आदित्यच्या द्वारे आपण पाहू शकाल. ग्रेट कॅच. मॅग्निफिसंट कॅच बाय आदी. 45 ला 6
ग्राउंडचा अंदाज बांधता मात्र कृपेश पाटीलने क्षेत्र बरोबर निवडलं नव्हतं. कारण इथे या डिस्टन्समध्ये फार लवकर बॉल क्लिअर होत नाही आणि त्यामुळे मात्र उंचीवर खूप बॉल गेला. जर फ्लॅट कदाचित गेला असता बॉल, तर डेफिनेटली इथे षटकार पाहायला मिळाला असता. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जर तरला थारा नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी आहेत त्या सत्यात साकाराव्या लागतात. 45ला 6 सध्या सिच्युएशन आपण पाहू शकताय. 6वं षटक हे पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्ले आहे आणि बॅटिंग पॉवर प्लेमध्ये सध्या तरी बॅटिंगचं यावेळेला बोलबाला राहिलेलं नाहीये. आतापर्यंत 2 बॉल हाताळलेत भूमीतने. 6व्या षटकातील तिसरा बॉल घेऊन यज्ञेश समोर. नवीन फलंदाज उजव्या हाताचा शैलीदार फलंदाज आपण पाहू शकतायत. ओव्हर द विकेटने चेंज ऑफ पेस करण्यासाठी जरूर गेले होते. कंट्रोल नव्हतं या बॉलवर. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या राऊत यावेळेला पियुष घरत यावेळेला दर्शवतायत की 46 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. मयूर घरत यांना आपण पाहू शकताय ओमसाई स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. सध्या 2 कॅमेरामॅन सुमित राऊत आणि श्रीराज घिरत अप्रतिम चांगले कॅमेरामॅन आणि ज्यांची ओळख पाहायला मिळते. प्रत्येक बॉल सर्वात जास्त बिझी या मैदानात कोण असेल तर ते आहेत 2 आमचे कॅमेरामॅन. प्रत्येक बॉल त्यांना मात्र कॅप्चर करावा लागतो. प्रत्येक व्ह्यू, प्रत्येक बॉलला फॉलो करावा लागतो. ऑन दी टोस खेळलाय. खूप चांगला फटका. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण करून देणारा हा खणखणीत चौकार. मॅग्निफिसंट टायमिंग. एक वेळेला मात्र जरूर वीरेंद्र सेहवाग स्टाईलमध्ये खेळला गेला होता. हा बॉल आपण पाहू शकताय. जसा टप्पा पडला, बाउन्स मिळाला आणि डेफिनेटली सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण करून दिली या फटक्याने आणि वीरेंद्र सेहवाग यांची आठवण करून दिली. सुपर टायमिंग या चौकाराने संघाची धावसंख्या यज्ञेश आपल्या टीमला घेऊन जातोय. 50 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. अर्धशतकीय सांघिक सध्या धावसंख्या पाहायला मिळते. यावेळेला चांगला फटका, क्रॅकिंग स्ट्रोक. वा, व्हॉट अ शॉट. काही फटका खेळला होता. कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. यत्नेच्या बॅटमधून लगातार दुसरा चौकार. जसा बॉल डिलिव्हर्ड झाला भूमीचा तशी बॅट फिरवण्याची शैली पहा. बॅट स्विंग ला जवाब बॅट स्विंग होती. अप्रतिम आपण पाहू शकताय. इनफिल्डच्या वरून खेळला, गॅप शोधला. जणू काय आता यज्ञच्या बॅटीला जीपीएस लावलाय की काय हेच दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. गॅप शोधलेत आणि काय बॉल निघून चाललेत. अप्रतिम ग्रेट अँड क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. 54ला 6. ऑन साईडला चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला फिल्डर पुढे सरसावतील, फेकी करतील. तत्पूर्वी मात्र 2 रन्स कंप्लीट केले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. यज्ञेश आले. यज्ञेशने 2 चौकार मारले आणि संघाला सुस्थितीमध्ये घेऊन जात असताना थोडासा क्रॅम्प येताना पाहायला मिळतोय. जर फर्स्ट एड किट असेल तर प्लीज लगेच घेऊन जा. छप्पन्न धावा झाले. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 षटकांचा खेळ अखेरीस बरोबर टायमर सुद्धा स्टॉप केलंय मयूर घरत यांनी.
चला यज्ञेश सज्ज झालेत खेळण्यासाठी. 56 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 षटकांचा खेळ. अखेरीस आपण पाहतायत भूमी सध्या 27 रन देत 2 विकेट्स मिळवल्या, परंतु हवी तशी इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली नाही. आणि आता कौशल 11 उंभाट टीम कमबॅक करेल का, याकडे सुद्धा लक्ष असेल. 56 लॉस ऑफ 6 विकेट. राकेश 3 बॉलमध्ये 3 रन्सवर खेळतोय. यज्ञेशने 4 बॉलमध्ये 10 रन, त्यामध्ये 2 चौकारांचा समावेश. खणखणीत चौकार मारले होते. तंतोतंत तंत्रशुद्ध फटकेबाजी. फटके कसे कसे असावेत याचं प्रात्यक्षिक दाखवलं मागील ओव्हरमध्ये. बॉल यावेळेला आपण पाहू शकला डॉट बॉल येत असताना हार्दिकचं मी कौतुक करेन. उद्याचं भवितव्य आहे उनबाट टीमच्या संघाचं. आणि या खेळाडूकडे एवढी एबिलिटी आहे की कोणत्याही सिच्युएशन मध्ये विकेट घेण्याची कला सुद्धा आहे. मग चांगल्या फलंदाजाला बॉल डॉट करण्याची क्षमता आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डरने मात्र फेकी जरूर केली, परंतु 1 रन काही रोखू शकले नाहीत राकेश यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 57. या धावसंख्येवर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7व्या षटकातील बॉल फेकून झाले ते 2. 4 बॉलसाठी 4 मिनिटे आहेत. नो डाऊट अबाउट इट. चांगलं टायमिंग कव्हर करण्याची यावेळेला जरूर आपण पाहू शकता, परंतु व्हाईट बॉल. प्रत्येक गोलंदाजाने प्रत्येकाने बरोबर ते टाइम लिमिटवर लक्ष दिलंय. आणि इथे जर आपण पाहिलं तर ही सुद्धा कला असते की लवकरात लवकर षटक संपवण्याची. 58 ला 6 सध्याच्या स्थितीला फायर पास्तळ टीम आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट +1. 59 59 रन झालेत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. 75 प्रोजेक्टेड दाखवतोय. यावेळेला जागेवरून खेळलेत, फोर्स केलंय. समोर खेळत असताना आमच्या कॅमेरामॅनच्या सन्मानासाठी. अजूनपर्यंत तुम्ही चांगली कामगिरी करतायत. हा सन्मान, हा बॉल तुमच्यासाठी, हा चौकार तुमच्यासाठी. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 63 धावा. फोर्स केलं होतं या बॉलला, बरोबर लेग ब्रेक बॉल होता. बॉर्डरमॅनचा चांगला वापर केला, फोर्स केलं, समोर खेळले आणि स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदी नेत्रदीपक पाहायला मिळाला. राकेश यांच्या बॅटमधून चौकार आणि संघाला घेऊन जात आहेत फायर पास्तळ या टीमला 63 धाव्यांवर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अप्रतिम गॅपमध्ये खेळले. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. भूमीत पुढे सरसावेल, फेकी चांगली झाली आणि यस विकेट डाऊन. राकेशला परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. विकेट नंबर 7. 64 ला 7. चांगली फिल्डिंग केली होती. भूमीचं प्रेझेन्स ऑफ माइंड, त्याचं कॉन्सन्ट्रेशन, त्याची फेकण्याची शैली अफलातून पाहायला मिळाली. ॲक्युरेट थ्रो, ॲक्युरेसी फील्डिंगमध्ये कशी असावी याचं प्रात्यक्षिक दाखवलं मिस्टर भूमितने. आणि चांगला थ्रो करत असताना इथे विकेट मिळाली रनआउटच्या स्वरूपात. मिस्टर राकेश बॅक टू द डगआउट आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी निहाल या ठिकाणी आपण पाहू शकतायत. एक धट्टाकडा असा फलंदाज. स्ट्राईक एंडकडे यज्ञेश 4 बॉलमध्ये 10 रन ज्याच्या बॅटमधून आलेत. खेळपट्टी हलकीशी त्याच्या प्रेमात सुद्धा पडले, कारण 2 चौकार आले त्याच्या बॅटमधून. यावेळेला ऑन दी टोस. वाह, काय फटका खेळलाय आणि सरळ बॉलला पाडवलंय षटकारासाठी. अप्रतिम सुरेख फटका पाहायला मिळतो. जणू काय नॅथन ब्रेकनने टाकलेला बॉल आणि वीरेंद्र सेहवागने मारलेला तो पहिल्याच बॉलवर षटकार, असंच काही दृश्य पाहायला मिळालं. अप्रतिम अप्रतिम सुपर. काय फटका खेळला होता, नजाकत भरा शॉट. 6 धावा आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 70 वर जाऊन पोहोचली गेली 5 बॉलच्या समाप्तीनंतर. 7वं षटक आहे प्रगतीपथावर. चांगला बॉल डिलिव्हर केला होता, अगदी खोलवर होता. फुलर लेनचा बॉल, कोणती धाव येत नाहीये. 7 षटक 70 धावा, बरोबर 7चा आकडा पाहायला मिळतोय. 70-7-7-0. सध्या आपण पाहू शकता हा योगच भेटीचा अगदी VIP नंबर सध्या तरी आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतात. 7077.
फायर पास्ट द टीम 70ला 7 आणि बरोबर 1 मिनिट राखून तुम्ही चांगली गोलंदाजी केली. 7 षटकं बरोबर 34 मिनिटात तुम्ही फेकली. त्याबद्दल आपलं सुद्धा मनःपूर्वक धन्यवाद कौशल्य 11 उन्माद टीम. कल्पेश आपल्या बॉलिंग मार्कवर भरपूर वर्षांचा अनुभव आहे या खेळाडूच्या पाठीशी. ऑन साईडला खेळायचं होतं परंतु स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. लंगनचा फिल्डर फार वेगाने पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 71. 71. शेवटच्या 5 बॉलचा खेळ शेष राहिलाय. लीग फॉर्मॅट मॅचेस आणि अप्रतिम असं आयोजन. डोळ्याचं पारणं फेडणारी ही स्पर्धा आहे. जागेवरून खेळले होते. मिस टायमिंग स्ट्रोक तर डेफिनेटली आहे. चिन्मय पुढे सरसावेल पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी सिंगल मिळत असताना चांगली गोलंदाजी, मोठे फटके मारून दिलेले नाहीयेत या 2 बॉलवर. काय बॉल डिलिव्हर्ड केला होता. कदाचित तिथे कंट्रोल सुटलं होतं. यज्ञेशचं जर बॉलला लेफ्ट केलं असतं कदाचित व्हाईट बॉल मिळू शकला असता. परंतु इथून जर आपण पाहिलं तर ऑन साईडला खेळले निहालच्या बॅटमधून तेवढीच चांगली फील्डिंग पाहायला मिळते. फेकी येईल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर इथे विकेट डाऊन. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते पियुष घरत. सेव्हन्टी रन. 73 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. सध्या आपण पाहू शकलात तर. चला बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. चला बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर आतापर्यंत स्थिरावले गेले एकंदरीत 73. टू रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. 72ला 7 सध्या आपण पाहू शकतायत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. 72 रन. चला थोडस स्पीडअप करा जरा. प्रतिम चांगला फटका तर आहे. चिन्मयने चांगले प्रयत्न केले होते. एकानंतर डेफिनेटली मेल एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 73 रन. लॉस ऑफ 8 विकेट. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. कल्पेश चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसऱ्या बॉलवर विकेट, चौथ्या बॉलवर सिंगल. डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना सुपर बॉलिंग कल्पेश. अप्रतिम चांगला फटका आहे आणि सरळ बॉल स्ट्रेट ड्राईव्हच्या फटक्यात यावेळेला कन्वर्ट करणारा आहात धमाकेदार स्पेक्टॅक्युलर 4 रन. चांगला फटका खेळला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत. बॉलला फोर्स केलं, समोर खेळले बॉटम हँडचा आणि चांगला वापर केला टायमिंगचं. ऑन साईडला खेळत असताना खूप चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते. सिंगल तर मिळेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स मिळतील का? यस, डेफिनेटली 2 रन्स पळून पूर्ण केले जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 79. 79 धावा आणि विजयासाठी 80 रनचं टार्गेट आव्हान हे मात्र समोर ठेवलंय. 10च्या ऍव्हरेजने आस्किंग रिक्वायर्ड रन रेट 10चा. मयुरेश 10 बॉलमध्ये 17. धीरज लवकरात लवकर शून्यावर बाद झाला. पुष्कर 12 रन 6 बॉलमध्ये 200चा स्ट्राईक रेट. निरंजन 5, लावण्य 4, राकेश 9, कृपेश 1. यज्ञेशने सुपर बॅटिंग केली, झटपट बॅटिंग केली, ताबडतोड फलंदाजी केली. 9 बॉलमध्ये 23 रन. निहाल 2 बॉलमध्ये 1,
आणि सिद्धे एक बॉलमध्ये 1 करत असताना 6 एक्स्ट्रा आल्या आणि 79ला 8 हा बॉलिंग चार्ट आपल्याला पाहायला मिळतोय. भूमीतने 2 षटकं हाताळली, 27 रन, 2 विकेट, 13.50चा इकॉनॉमी. हार्दिक 2 षटकं, 26 धावा, 13चा इकॉनॉमी. विकेट मिळाली नाही. आदित्यला 3 विकेट मिळाल्या 2 षटकांमध्ये. 5.50चा हा प्रभावित गोलंदाज ठरला 11 रन देत असताना. 2 षटकं, 15 धावा, 2 विकेट्स. कल्पेश 7.50चा 2 गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली. फॉल ऑफ विकेट जर आपण विचार केला तर शून्यावर पहिली विकेट होती. त्यानंतर 31 धावांची पार्टनरशिप, 32ला 3, 38ला 4, 42ला 5, 45ला 6, 64ला 7, 72ला 8 आणि रन रेट 9.88चा. आता 10चा अस्किंग रिक्वायर्ड रन रेट. 6 एक्स्ट्रा आल्या, 79 रन, 80 रनचं टार्गेट यावेळेला सेट केले गेले. ते आपण पाहू शकतायत कौशल 11 उनभाट या टीम समोर. यानंतरचे 4 षटकं पहिल्या इनिंगचे आपल्याला सेकंड इनिंगचे पाहायला मिळतील आणि या आवाज ऐकूया आमचे साथी समालोचक, जवळचे मित्र, व्हॉइस ऑफ नवली मिस्टर मंथनजे खरत यांचा. या आपण आवाज ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. हा संघ सुपर 8 मध्ये दाखल होताना पाहायला मिळाला. आता या दोन संघांमधला कुठला संघ पुढे येईल त्याकरता आता ही लढाई, त्याकरता ही झुंज आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय सुंदर हे आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं आपण पाहताय. मनसे चषक 2026 पहिलं वर्ष आहे आणि पहिल्याच वर्षात इतकं शानदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. संध्याकाळच्या सत्रात आपण पाहिलं अगदी दिमाखामध्ये ते उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला आणि त्यानंतर या क्रिकेटच्या खेळाला सुरुवात झाली. पहिला दिवस आणि पहिला दिवस असल्या कारणानं थोडी उशिराने सुरुवात झाली, परंतु उद्याच्या दिवसात ठीक 4 वाजता सामन्यांना सुरुवात होईल. तेव्हा जे संघ उद्याच्या दिवसात जे शेड्यूल आहे ते शेड्यूल नुसारच सामने सुरू होतील याची दखल प्रत्येक संघांनी घ्यायची आहे. आयोजक ती माहिती प्रत्येक टीम पर्यंत पोहोचवतीलच की तुम्हाला उद्या किती वाजता मैदानावरती यायचंय. मितेश राऊत मात्र प्रचंड मेहनत घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुणाल घरत त्यांना आपण पाहताय आणि संपूर्ण त्यांची कार्यकारिणी अगदी चांगल्या पद्धतीची डिसिप्लिन मॅनेजमेंट या सरावलीच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि जेव्हा जेव्हा या सरावलीच्या मैदानावरती तुम्ही येताना तेव्हा तेव्हा मात्र ते मैत्रीचं नातं हे आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. चला डावाला आता सुरुवात होते. 2 सलामीचे फलंदाज आपण पाहिलेत तर मैदानाच्या दिशेला आता रवाना होताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला स्ट्राईक वरती आपण तेजसला पाहतोय.
हॅलो. षटकातला पहिला बॉल निरंजन घेऊन तयार. पहिलाच बॉल आपण पाहिलात, अगदी चांगल्या पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळालाय. मागील मॅच मध्ये आपण पाहिलात निरंजनची अगदी अप्रतिम सुंदर साजेशी अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्याच पुनरावृत्ती याही मॅच मध्ये याही इनिंग मध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण पाहिला दुसरा बॉल, अगदी चांगल्या प्रकारचा हा चेंडू निरंजनचा पाहायला मिळाला. टप्पा पडला, त्यानंतर पुन्हा एकदा स्किट होताना लेग ब्रेक अप्रतिम निरंजनचा पाहायला मिळतोय. षटकातला तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा निरंजन तयार. वॉट अ बॉल, वॉट अ बॉल. अगदी आपल्या फिरकीच्या जादूवरती मात्र फलंदाजाला खेळवतोय असंच म्हणावं लागेल. ओके, टप्पा पडला, पुन्हा एकदा मेवरेजच्या हातामध्ये गेला. मेवरेज देखील अचंबित झाला. तो चेंडू पडल्यानंतर सरप्राईज झाला. 3 चेंडू आतापर्यंत झाले. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या फलकावरती 0 झाल्या. निरंजन सारखे गोलंदाज खूप कमी पाहायला मिळतात. वय वर्ष 46 असलं तरी मात्र क्रिकेटवरती असलेलं प्रेम, क्रिकेटवरती असलेली निष्ठा, माझ्या गावाकरता, माझ्या गावाच्या संघाकरता मला 100% द्यायचे आहेत आणि ते देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फार पासळ जर आपण पाहिलं तर एक जुना संघ, क्रिकेटची परंपरा आपल्याला पाहायला मिळते. अगदी या संघाला आपण पाहिलं तर 50 वर्ष ही पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक काळ होता याच संघानं अगदी पालघर जिल्हा, पालघर तालुका अगदी दणाणून सोडला होता. ते जुन्या काळचं क्रिकेट अगदी आजही आठवलं. यावेळेला मात्र आपण पाहू शकलात फेकी केली, परंतु तिथे एक क्षेत्ररक्षक आपण पाहताय सिद्धे येत आहे. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. त्यावेळेला जर आपण पाहिलं दादा संघ म्हणजे फायर पासळ आपल्याला पाहायला मिळायचा. पवनसूत नवली संघ पाहायला मिळायचा. दांडी 11 हा संघ पाहायला मिळायचा. तारापूर निलेश फायटर हा संघ पाहायला मिळायचा. आझाद हिंद, ओमकार पालघर असे दादा संघ आपल्याला पाहायला मिळायचे. परंतु त्या काळात जर आपण पाहिलं युट्यूब असतं तर डेफिनेटली आजच्या पिढीला त्या सर्व संघांचा खेळ पाहायला, अनुभवायला पुन्हा मिळाला असता. इथे आपण पाहिलं पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या कौशल 11 उनबाट या संघाची झाली आहे. फलकावरती 1. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या फलकावरती 1 झाली आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाज आपण पाहताय, गोलंदाजी मार्क वरती धीरज. धीरजची गोलंदाजी देखील आपण आजच्या रात्रीतली पाहिली तर अगदी भन्नाट गोलंदाजी, सुंदर टप्प्यावरती, सुंदर वेगावरती नियंत्रण करत मात्र अशी सुसज्ज गोलंदाजी धीरजची पाहायला मिळाली आहे आणि तोच धीरज आपण पाहताय गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना. चला वेळ दौडू नका. षटकातला पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. धीरज गोलंदाजी मार्कवर. ते मात्र आपण पाहिलं तर खूपच बराचसा बाहेर जाताना हा चेंडू पाहायला मिळतोय. वाईटचा सिग्नल हा पंचांकडनं आलाय. वाईटच्या माध्यमातून आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता फलकावरती झालेली आहे 2. चला पंचांचा निर्णय जो आहे तो अंतिम असणार आहे. कुठल्याही प्रकारचे आर्ग्युमेंट ते करू नका. DRS कुठल्याही प्रकारचा नाहीये. या ठिकाणी आपण पाहिलं तर आउटसाइड ऑफ हा चेंडू जाताना पाहायला मिळतोय. वाईटच्या मदतीने आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता झालेली आहे फलकावरती 2. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतो. लाविण्य तिथे फ्रेम मध्ये येतो. सेकंड अटेम्प्टला अगदी चांगला झेल टिपलाय तेजसचा. इथे आता खेळ संपलाय. फर्स्ट विकेट डाऊन. इथे आपण पाहिलं इनसाइड आउट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, फटका खेळला आणि ते लाविण्य गरजने कॉन्सन्ट्रेट केला, परंतु शेवटच्या मुवमेंटला दुसऱ्या अटेम्प्टला त्याने अगदी चांगला कॅच या वेळेला मात्र कंप्लीट केला. इथे आपण पाहिलं तर मोठा धक्का लागलाय कौशल 11 उनबाट या संघाला. आता सूरज
तेजसची जागा घेण्याकरिता आपण पाहताय नवीन फलंदाज आदित्य नव्यानं दाखल झालाय. आता आदित्यच्या खांद्यांवरची जबाबदारी आता वाढली आहे, कारण की एक धडाकेबाज फलंदाज आता मैदानाच्या बाहेर आलाय. त्यानंतर आता डावाला सावरणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. 1.1 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या अवघी झालेली आहे. धाव फलकावरती 2. 41 बॉल बाकी आहेत आणि 41 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 78 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अगदी बॉलिंग युनिट आपण पाहू शकलात फायर पास्टर टीमचं अगदी आजच्या दिवसात खरंच इम्प्रेसिव्ह कामगिरी फायर पास्टरच्या गोलंदाजांकडनं पाहायला मिळाली आहे. त्याचबरोबर त्यांचं क्षेत्ररक्षक देखील त्याच पद्धतीचं अगदी दिमाखात पाहायला मिळत आहेत. षटकातला दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार ओव्हर द विकेटने धीरज. इथे मात्र अगदी चांगला फटका मैदानी लगत चेंडूला पाठवलं जात आहे कव्हरच्या दिशेला. पुन्हा एकदा लावण्य येतोय. थोडंसं मात्र मिसफिल्ड होतीये आणि त्याचाच फायदा आदित्यनं लगेच यावेळेला मात्र उचलला. धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 4. 1 अशी नाजूक स्थिती सध्या तरी पाहायला मिळते. या नाजूक स्थितीतनं बाहेर काढायचं आहे तर डेफिनेटली तुम्हाला प्रत्येक बॉलवरती एकच माइंडसेट घेऊन चालायचं आहे की प्रत्येक बॉल हा धावा सहित यायला हवा. इथे मात्र आपण पाहू शकाल पुन्हा एकदा प्री माइंडेड स्ट्रोक कव्हरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न आदित्यचा होता, परंतु त्यामध्ये त्याला काही यश मिळत नाहीये. एक 1.3 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 4. षटकातील चौथा बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल, अगदी चांगला बॉल, अगदी बाल वाचलेत. अगदी मयुरेश देखील सरप्राईज झालाय. चेंडू पडला त्यानंतर त्याने कलेक्ट केला देखील आणि तो देखील पाहत राहिला. अगदी इंचाच्या फरकाने हा चेंडू मात्र अगदी स्टंपला हुलकावणी देताना पाहायला मिळालाय. रिप्ले मध्ये पुन्हा एकदा आपण पाहूयात. हो षटकातला 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा धीरज तयार. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल एक रन तिथे पाहायला मिळते. या सिंगलच्या मदतीने आपण पाहू शकताय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती धावसंख्या फलकावरती झाली 1 गडी बाद 5. षटकातला शेवटचा बॉल ओव्हर द विकेटने इथे मात्र आउटसाइड ऑफ बराच बाहेर चेंडू जाताना पाहायला मिळतोय. व्हाईटचा सिग्नल यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. व्हाईटच्या मदतीने आपण पाहताय धावसंख्या आता झालेली आहे फलकावरती 6. बराच बाहेर जाताना हा चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईटचा इशारा पंचांकडनं पाहायला मिळालाय. 6-1 अशी स्थिती म्हणजे 37 बॉल बाकी आहेत आणि 37 बॉल मध्ये 74 रन्स अजून बनवायचे आहेत. ते मात्र लो फुलटॉस बॉल टाकला होता त्या बॉलला मात्र खेळलाय. चेंडू जातोय डीप मध्ये. त्या ठिकाणी आपण पाहतोय निरंजन घरत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण दुसऱ्याचा प्रयत्न आणि यावेळेला फेकी केले विकेट किपर एंडला. इथे आपण पाहतो या सिंगलने झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती कौशल 11 उनभाट या संघाची 7. इथून जर आपण पाहिलं 8. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाज आपण पाहतायत गोलंदाजी मार्ग वरती कृपेश. सूरज आणि आदित्य ही जोडी आता आपण पाहताय नव्यानं मैदानामध्ये उभी आहे. पॉवर प्लेची दोन्ही षटकं आता संपली आहेत.
इथून आता मात्र काय स्ट्रॅटेजी असणार आहे, काय गेम प्लॅन असणार आहे. इथे मात्र पहिलाच बॉल भिरकावून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलं निरंजन येत आहेत. श्वान तिथे असल्या कारणानं मात्र त्यांनी ती रिस्क उचलली नाही. धाव संख्या आपण पाहताय, धाव संख्या आता झालेली आहे या 2 धावांनी धाव फलकावरती 10. षटकातला दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अप्रतिम या ठिकाणी मात्र गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते फायर पास टीमची. ते मात्र अगदी चांगला कलात्मकतेचा हा फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. लावण्य घरात तिथे आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण लावण्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. अगदी लावणीला क्रिकेटचं बाळकडू त्याच्या घरातनच मिळालेलं आहे. त्याचे वडील देखील फायर पासर टीमकडनं केतन घरत यांना आपण पाहिलं. अगदी ते देखील एक उत्तम गोलंदाज हे पाहायला मिळायचे आणि लावणी देखील त्यांच्याच तालमीत वाढलेला आहे. षटकातला तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार कृपेश. इथं मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी सरळ षटकार 6 धावा. फुलर लेनचा बॉल आणि त्याला मात्र आपण पाहिला तर योग्य तो समुपचार या ठिकाणी मात्र पाहायला मिळालाय. धाव संख्या आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झालेली आहे फलकावरती 17. षटकातला चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. ते पुन्हा एकदा बॅकफुटला गेले फलंदाज. चेंडूला खेळलेत. लावण्य त्या ठिकाणी येतोय. अगदी शेवटच्या मुवमेंटला स्वतःवरती नियंत्रण ठेवलं. चेंडूला स्टॉप केलं. या ठिकाणी आपण पाहतायत या सिंगलने धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 18. या षटकात जर आतापर्यंत आपण पाहिलं तर कृपेशच्या विरोधामध्ये 10 धावा एकवटल्या. त्यात एक षटकार देखील पाहायला मिळालाय. एक दुहेरी धाव आणि 2 सिंगल्स या पाहायला मिळाल्यात. षटकातील 5वा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने कृपेश घेऊन. अगदी चांगला बॉल हेलिकॉप्टर पद्धतीने या चेंडूला खेळलाय. मिड ऑनच्या दिशेला चेंडू जातोय. फिल्डर यज्ञेश तिथे पाहायला मिळतात. या सिंगलने क्विक सिंगल इथे पाहायला मिळते. आदित्य जर आपण पाहिलं तर अगदी चांगल्या प्रकारे संघाच्या डावाला आता सावरताना पाहायला मिळतोय. त्याची बॅट जणू काही बोलू लागली आहे. 6 बॉल तो आतापर्यंत खेळलाय आणि 6 बॉल मध्ये 10 रन त्याच्या बॅट मधनं आलेत. त्यात एक षटकाराचा समावेश देखील आहे. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहताय सज्ज झालाय कृपेश. ते मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली आहे आणि इथे झेलची इथून तंबूच्या आश्रयाला आदित्य येतोय. सेकंड विकेट डाऊन. किती कंपॅरिझन जर आपण पाहिलं तर 3 षटकानंतर फायर पासळची धाव संख्या आपण पाहिली तर अगदी सुसाट वेगाने 32 धावांवरती पाहायला मिळाली होती. 3 गडी बाद झाले होते आणि कंपॅरिझन करताना आपण उंबाट कौशल 11 उंबाट संघ आपण पाहतोय 2 गडी बाद झालेत. 18 धावा या धाव फलकावरती लागल्यात. इथून जर आपण पाहिलं तर विकेट्स गेलेत. आता ते पाहायचं नाहीये. आपल्याला जे टार्गेट आहे त्या टार्गेटच्या दिशेने मार्गक्रमण करायचं आहे. आता धावांचा वेग वाढवावा लागेल. मागे काय झालंय ते विसरायचं आहे. पुढे आपल्याला काय करायचं आहे त्याचा विचार आता कौशल 11 उंबाट या संघानं करायचा आहे. 3 षटकांचा खेळ आपण पाहताय. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 2 गडी बाद 19. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाज आपण पाहताय. गोलंदाजी मार्क वरती धीरज. मागील षटक जर आपण पाहिलं इम्प्रेसिव्ह गोलंदाजी धीरजची पाहायला मिळाली. फक्त 6 रन दिल्या. 1 विकेट त्याने प्राप्त केली आहे. पहिलाच बॉल फुलटॉस प्रतीचा हा बॉल होता. त्या बॉलला मात्र आपण पाहिलं स्लाइस केलं. पॉइंटच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. चेंडूला उचलतायत आणि 1 धाव तिथे कंप्लीट होत्या. या सिंगलने आपण पाहताय तर धाव संख्या आता झालेली आहे फलकावरती 20. नवीन फलंदाज जर आपण पाहिलं तर नव्यानं दाखल झालेला आहे भावेश. आज भावेश या नावाने मात्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अगदी धुमाकूळ सोडलाय. अगदी वेळ लावलाय. भावेश पवार त्याचं नाव गोरसई त्याचं गाव. आणि कमेंट बॉक्स मध्ये देखील आपण पाहू शकाल तर बऱ्याच वेळेला
विचारलं जातं की जेव्हा त्यांचे फॅन क्लब असतात ते विचारतात भावेश पवार आहे का, गोरसाहेबी आहे का, आणि आज खूप मोठं नाव हे आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच नावाचा हा खेळाडू भावेश आपण पाहताय. 3.2 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या फलकावरती अवघी 20 पाहायला मिळते. षटकातला तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. धीरज राईट अप ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा चांगला बॉल बीट केलाय फलंदाजाला. इथे मात्र फक्त बॅट फिरून तुम्हाला चालणार नाही. तुम्हाला तो चेंडूचा टप्पा ओळखावा लागेल. त्यानंतर तुमचं फुटवर्क, त्यानंतर हँड अँड आय कोऑर्डिनेशन, या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. जर कॉन्सन्ट्रेट तुम्ही योग्य प्रकारे केलं तर डेफिनेटली तुम्ही या सर्व गोष्टी अद्ययावत करू शकता. षटकातील चौथा बॉल धीरज घेऊन तयार. इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक यावेळेला मात्र प्रेक्षक बनून राहतील. स्क्वेअर लेगला लांबलचक कडक बेधडक षटकार. इथे मात्र आपण पाहिलं तर इथे या षटकाराची नितांत आवश्यकता होती आणि तो षटकार या ठिकाणी आपण पाहिलं तर खेचला गेलाय भावेशच्या बॅट मधून. 3.4 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय या षटकाराच्या सहाय्याने झालेली आहे. धाव फलकावरती 26. धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या फलकावरती 26 झाली आहे. षटकातला 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती धीरज. 7 धावा याही षटकामध्ये धीरज आतापर्यंत मोजतोय. षटकातला 5वा बॉल. अगदी चांगला बॉल शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न झाला होता. तितकाच वेगवान मारा धीरजचा पाहायला मिळालाय. आज मात्र फलंदाजांना हैराण केले धीरजने असंच म्हणावं लागेल, कारण की जी गोलंदाजी होते अगदी फायरी बॉलिंग धीरज घरजची पाहायला मिळते. आता या षटकातला शेवटचा चेंडू, आता त्या चेंडूवरती काय लिहिलंय, किती धावा जमवल्या जातील. शेवटचा बॉल धीरज घेऊन भावेशसाठी. अगदी चांगला बॉल यावेळेला मात्र आपण पाहताय या सिंगलने झाली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती कौशल 11 उनबाट या संघाची 27. इथून जर आपण आता पाहिलं तर येणारे चेंडू बाकी आहेत 24 आणि 24 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 53 धावांचं लक्ष गाठायचं आहे. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे कौशल 11 उनबाट या संघाकडनं केला जाईल, कारण की अशक्य असं काही नाहीये, परंतु त्याकरता तुम्हाला पॉझिटिव्ह इंटेंटने प्रयत्न हे करावे लागतील. आणि आता पुढचा खेळ कशा प्रकारे रंगवला जाईल ते ऐकवण्याकरिता आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल. या आपण ऐकूया प्रथमेश माने यांचा.
यांना. पाहूयात कशा पद्धतीने ही जबाबदारी स्वीकारतील आशिष. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित मनसे चषक 2026 पालघरची ही पहिली रजनी, शेवटचा सामना, शेवटचे काही क्षण आपल्याला आजच्या रजनीमध्ये पाहायला मिळालं. नक्कीच उमरोळी संघ हा दाखल झाला सुपर 8च्या लढतीत. दुसरा संघ कोण असणार आहे थोड्याच वेळात आपल्याला कळेल. फायर पास्तळ की भावेश कौशल 11 उनबाट. आता मात्र पंच दंडित करत असताना वाईटचा इशारा येतोय. अवांतर चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. आणि या वाईटच्या सहाय्याने धावसंख्या जर आपण पाहिली 32 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 32 ऑन स्कोर कार्ड विथ 3 विकेट लॉस. बॅट जोरदार पद्धतीने फिरवली होती पण काय घडतंय. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज निहाल याच्या मार्फत मारण्याचा प्रयत्न केला गेला होता नक्कीच, पण पाहतोय परतावं लागेल आशिष यांना. पहिला चेंडू फेस करत असताना थोड्याशा कठीण परिस्थितीत पाहायला मिळाले आणि त्याच स्थितीत विकेटच्या स्वरूपात बॅक टू द डगआउट आशिष. आता मात्र थोड्याशा कठीण परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. सेटल डाऊन व्हावं लागेल. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल जर या स्कोरचा पाठलाग करायचा असेल तर. आपण पाहतोय 32 धावा बनवल्यात, 48 धावा इथून अजून बनवायच्या आहेत. चेंडूचा खेळ राहिलाय 21. आपण पाहतोय 5वं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय. पाहूयात राकेश काय करतील आपल्या संघासाठी. आता मात्र फटका सजवलाय. चेंडू स्टँड झालाय. काय घडतंय पाहूयात. गोलंदाज स्वतः चेंडूवर येतील आणि नो मिस्टेक बॅलन्स्ड पद्धतीने स्वतःला कंट्रोल मध्ये ठेवलं आणि हा झेल घेतला गेला. बॅक टू बॅक आपण पाहतोय विकेटचं पतन इथे पाहायला मिळतंय आणि आता मात्र ऑन हॅट्रिक असणार आहे गोलंदाज. नक्कीच हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय निहाल यांच्या मार्फत. या षटकात जर पाहिलं तर पहिल्याच चेंडूवरती हल्ला चढवला होता, चौकार लगावला होता. तदनंतर पुन्हा एकदा आपण पाहिलं मारण्याचा प्रयत्नात विकेटचं पतन आलं. तदनंतर एक अवांतर चेंडू टाकला गेला. त्यानंतर सलग 2 विकेट आतापर्यंत पाहायला मिळालेत. तब्बल 3 विकेट या षटकामध्ये अजूनपर्यंत घेतोय निहाल. सुरेख गोलंदाजी, हॅट्रिकचा मानकरी ठरतोय. सुंदर खेळ फायर पास्तळ संघासाठी निहाल यांच्या मार्फत पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी. पुढचा चेंडू आता मात्र हा देखील सुंदर चेंडू टाकला गेला होता. पाच चेंडूंचा खेळ झालाय. आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 33 धावा जमवल्या गेल्या. तर शेवटचा चेंडू मार्गस्थ असणार आहे या षटकातला. आपण पाहतोय 5वं षटक प्रगतीपथावर आहे. शेवटचा चेंडू निहाल यांचा. सामोरे जातील ते म्हणजेच सूरज. निहाल टू सूरज ही लढत पाहूया तर कशा पद्धतीची रंगली जाईल या शेवटच्या चेंडूवरती. तर इथे फळी फिरवली होती, नक्कीच मारण्याचा प्रयत्न केला होता पण प्रयत्नांना यश आलेलं नाहीये. चेंडू फळीचा संपर्क झालेला नाहीये. चेंडू जाऊन समाविष्ट होतोय यष्टीरक्षकाच्या हातात आणि या निर्धाव चेंडू सह षटक होते समाप्त. पाच षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली 33 ऑन स्कोर कार्ड. आपण पाहतोय 5 गडींच्या मोबदल्यात 33 आफ्टर 5 ओव्हर्स विथ 5 विकेट लॉस समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 18-47 समीकरण मैदानात पाहायला मिळणार आहे.
नक्कीच. आणि इथून आता 6वं षटक प्रगतीपथावर असणार आहे, ज्याचाच अर्थ आहे की ऍडव्हान्टेज ओव्हर पॉवर प्ले. रवयात फलंदाज या षटकाचा फायदा उचलू शकतील का? जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू टाकला जाईल या षटकातला आणि निरंजन यांचा पहिला चेंडू. नक्कीच फटका सजवला होता, पण चेंडू अडवला जाईल. तदरम्यान सिंगलसह या षटकाची सुरुवात केली जाते. सुरेख कामगिरी निरंजन सर यांच्या मार्फत आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. या मैदानाच्या आतमध्ये फायर पास्तळ या संघासाठी. पुढचा चेंडू आपण पाहतोय, निरंजन टू सूरज. आता मात्र फटका सजवला. इथे काय घडतंय? चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार. आणि या चौकारासह धावसंख्या जाऊन पोहोचली 38 ऑन स्कोर कार्ड. 38 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्यात. 80 धावांचा पाठलाग करत असताना 38 धावांची मजल मारली आहे. 42 धावा बनवायच्या. चेंडू राहिलेत 16 चेंडू 42चं समीकरण. ते मात्र पुन्हा एकदा फळी फिरवली होती जोरदार पद्धतीने. आपण पाहिलं पूर्णतः स्ट्रेच करून चेंडू कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला. नक्कीच चेंडू आणि फळीचा संपर्क पाहायला मिळाला नाही आणि याचमुळे आपण पाहतोय निर्धाव चेंडू टाकला गेलाय. आता मात्र सुरेख चेंडू पुन्हा एकदा सन्मान दिलाय आणि आता मात्र एक धाव सुखरूपरित्या पूर्ण केली जाते. या एक धावेसह आपण पाहतोय 39 या आकड्यावर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय. 5 गडींच्या मोबदल्यात 5.4 षटकाच्या अखेरीस इथून 14 चेंडू 41 समीकरण. पुढचा चेंडू फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल आणि आता मात्र कुठलीही चूक न करता सुंदररित्या झेल घेतला गेलाय. होतोय बाद. बॅट्समन बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. भूमीत पाहूयात. मात्र विकेटची गळती थांबत नाहीये. कुठेतरी बाउंड्री लाईन क्लिअर करावी लागेल. मोठे फटके लावावे लागतील. 13 चेंडू 41. एक कठीण अवघड समीकरण पाहायला मिळतंय. कौशल 11 उनबाट संघ थोडासा अडचणीत पाहायला मिळतोय. दुसरीकडे कम्फर्टेबल साईड पाहायला मिळते फायर पास्तळ या संघामार्फत. आता देखील सुरेख गोलंदाजी. व्हॉट अ क्लास, व्हॉट अ बॉलिंग निरंजन सर. 6 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या झाली आहे 39. 39 ऑन स्कोर कार्ड आफ्टर 6 ओव्हर्स विथ 6 विकेट लॉस पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढच्या षटकासाठी आपण पाहतोय इंट्रोड्यूस केलं गेलंय ते म्हणजेच कृपेश यांना. पाहूयात अशा पद्धतीने हाताळले जातील हे 6 चेंडू. महत्वपूर्ण 6 चेंडू असणार आहेत. नक्कीच या 6 चेंडूवरती हल्ला चढवावा लागेल. पहिल्याच्या चेंडूपासून प्रयत्न केले जात आहेत. इथे नक्कीच आपण पाहतोय थोडंसं मिस्टेक तिकडे विकेट किपिंग मध्ये पाहायला मिळाली आणि एक धावेने धावसंख्या पुढे सरसावते. 40 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आपण पाहिलं तर 80 धावांचा पाठलाग करत असताना 40चं समीकरण रचलं गेलंय. थोडासा उशीर झालाय पण अजून देखील 40 धावा बनवायच्या. चेंडूचा खेळ राहिला 11 चेंडू 40. कशा पद्धतीने हे समीकरण रचलं जाईल पाहताना तर कठीण दिसतंय, पण या कठीण समीकरणासाठी लढत नक्कीच द्यावी लागेल. तीच लढत पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये फलंदाज देत असताना. इथे लाविन्य थोडंसं स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवू शकले नाहीत. रनअप घेतला होता. वेगवान पद्धतीने चेंडूवरती धावत सुटले होते. थोडेसे पुढे निघून गेले आणि त्याच गडबडीत आपल्याला पाहायला मिळालं चेंडू निघून गेला सीमारेषा पार.
10-36 नक्कीच प्रोत्साहन दिलं जातंय, उत्साह वाढवला जातोय, कारण अजून देखील लढत शक्य आहे. जगदोजहद करावी लागेल. इथे मात्र अपील केली जाते, पंचांची दाद मिळाली आहे आणि अजून एक विकेट. गडी बाद. बॅट्समन बॅक टू द डगआउट. चव्वेचाळीस धावा बनवल्यात आतापर्यंत 7 विकेटच्या मोबदल्यात. आपण पाहतोय 6.3 षटकांचा खेळ झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय हार्दिक. पाहूयात काय करू शकेल हार्दिक आपल्या संघासाठी. इथून 9-36 समीकरण पाहायला मिळतंय. या 9 चेंडू 36 धावा. काय समीकरण ठेवलं जाईल, काय समीकरण रचलं जाईल पाहणं गरजेचं असणार आहे. आपण पाहतोय ऑलरेडी एक संघ आज सुपर 8 मध्ये दाखल झालाय, तो म्हणजेच उमरवळी. दुसरा कोणता असेल संघ पाहणं गरजेचं असणार आहे या उर्वरित मॅच मध्ये. आपण पाहूयात तर पुढचा चेंडू कृपेश टू हार्दिक. फटका सजवलाय आणि तिथे मात्र अजून एक झेल लाविन्य यांच्या मार्फत सुरेखरित्या झेलला जातोय. अजून एक विकेट. नक्कीच हार्दिक आला आणि हार्दिक गेला. बॅक टू द डगआउट. गडी बाद कॅच आउटच्या रूपात. नक्कीच सुरेख खेळ फायर पास्तळ या संघाकडून पाहायला मिळतोय. सामन्याच्या सुरुवातीला जर पाहिलं तर थोडंसं अडचणीत पाहायला मिळत होतं संघ, पण एकत्रितरित्या संघ बांधला गेला. सगळे डिपार्टमेंट्स व्यवस्थितरित्या काम करत आहेत. या सामन्याची जर वार्ता केली तर आतापर्यंत जर समीकरण पाहिलं बऱ्याच विकेट आपण पाहतोय. तब्बल 8 विकेट आलेले आहेत. सुरेखरित्या बॉलिंग डिपार्टमेंट काम करतंय, फिल्डिंग डिपार्टमेंट काम करतंय. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि तिथे पूर्णतः लास्ट मुवमेंटला दोघही फिल्डर जर पाहिले तर समान अंतरावर होते. कॉलिंग कशा पद्धतीचं झालं आणि लास्ट मुवमेंटला तर पाहिलं तर तन्मय याने अटेम्प्ट केला. लास्ट मुवमेंटला पण चेंडू हाताला लागला, रश होऊन पडला आणि कुठेतरी हॅट्रिकची संधी होती. त्या संधीचं मात्र सोडून नाही करता आलं. नक्कीच प्रयत्न केले गेले होते. आता मात्र 7-34 समीकरण असणार आहे. शेवटचा चेंडू मार्गस्थ असणार आहे या षटकातला. पाहूयात कशा पद्धतीचं समीकरण रचलं जाईल या शेवटच्या चेंडूवरती. महत्वपूर्ण चेंडू असणार आहे आपण पाहतोय उंबाट संघाच्या दृष्टिकोनातून. आणि आता मात्र वर्चस्व गाजवताना पाहायला मिळतोय गोलंदाज. निर्धाव चेंडूसह समाप्ती केली आहे या षटकाची आणि आता 6-34 शेवटचे 6 चेंडू या षटकातले. कोण असेल तो संघ जो दाखल होईल सुपर 8 मध्ये. नक्कीच कुठेतरी सामना पूर्णतः झुकला गेलाय, तो म्हणजेच फायर पास्तळ या संघाकडे. काय समीकरण रचलं जाईल या 34 धावांसाठी. एक मॅजिकल परफॉर्मन्स पाहायला मिळेल का? तारणहार म्हणून कोण उभा राहील पाहूयात. या 34 धावा बनवण्याचं एक कठीण कार्य, एक कठीण जबाबदारी असणार आहे. पाहूयात ही जबाबदारी पूर्ण केली जाईल का? सात षटकांचा खेळ झालाय. शेवटचं षटक मार्गस्थ असणार आहे. 46 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्यात. 8 गडी बाद झालेत. पाहूयात काय घडतंय या शेवटच्या षटकामध्ये. पहिला चेंडू. फटका सजवलाय. नक्कीच निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकला गेलाय. पहिलाच चेंडू आणि आता मात्र 5 चेंडू 34, 5 लिगल डिलिव्हरीज आणि आपल्याला पाहायला मिळेल पुढचा संघ सुपर 8 मध्ये दाखल होणारा फायर पास्तळ. नक्कीच औपचारिकता कुठेतरी पाहायला मिळते या सामन्यामध्ये.
पुढचा चेंडू आता मात्र फटका लगावलाय. काय घडतंय? क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि सुरेखरित्या इझिली झेल घेतला जातोय. 9वी विकेट आपल्याला पाहायला मिळते पडताना. आणि आता मात्र लास्ट मॅन स्टँडिंग आपल्याला पाहायला मिळतो. इंट्रोड्यूस केला गेलाय तो म्हणजेच चिन्मय. चार चेंडू 34चं समीकरण. शेवटचं विकेट असणार आहे. पाहूयात कशा स्वरूपात हा विजय पाहायला मिळेल. पुढचा चेंडू आणि आता मात्र पंच दंडित करत असताना वाईटचा इशारा येतोय. वाईटने धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 47 ऑन स्कोर कार्ड. 33 ची आवश्यकता. चेंडू राहिले 4. उर्वरित शेवटचे 4 चेंडू. पाहिलं शेवटचं षटक घेऊन निहाल यांना इंट्रोड्यूस केलं गेलं. सुरेख सुरुवात षटकाची केली गेली. आणि आता मात्र नक्कीच आपण पाहतोय समाप्तीकडे सामना जात असताना 3 चेंडू 33. 3 चेंडूंमध्ये 3-3चे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. ते मात्र आता निर्धाव चेंडू आपण पाहिलात. शेवटचे 2 चेंडू या शेवटच्या षटकातले. लास्ट 2 बॉल्स टू गो. अँड सिंगल्सच्या स्वरूपात स्ट्राईक रोटेट केली जाते. शेवटचा 1 चेंडू असणार आहे. नक्कीच आता मात्र फक्त औपचारिकता आणि एक शेवटचा चेंडू, एक शेवटची फॉर्मॅलिटी कंप्लीट केली जाईल. आणि या शेवटच्या चेंडूसह, या शेवटच्या फॉर्मॅलिटीसह, येस वी कॅन सी बाय कंप्लीटिंग ऑल द फॉर्मॅलिटीज द टीम एंटरिंग इन द सुपर 8 वी हैव ओके. अभी रुकना पड़ेगा, इंतजार करना पड़ेगा. चेहऱ्यावरती आनंद दिसतोय कारण माहिती आहे कार्य पूर्ण झालेलं आहे, काम पूर्ण झालेलं आहे, कामगिरी पूर्ण झालेली आहे. एक लीगल डिलिव्हरी फक्त हाताळायची आहे, एक फॉर्मॅलिटी फक्त कंप्लीट करायची आहे. मूव्हिंग टुवर्ड्स द लास्ट बॉल. निहाल टू चिन्मय and with this last ball completing all the formalities we have team Fire Pastal entering into the Super 8 of महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2026 चा दुसरा संघ सुपर 8 मध्ये दाखल होणारा आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच फायर पास्तळ. कॉंग्रॅच्युलेशन्स, धन्यवाद. आपण पाहतोय आजची रजनी इथेच समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 संघ आपल्याला पाहायला मिळाले दाखल झालेले, ते म्हणजेच सुपर 8 च्या लढतीत एका बाजूला उमरवली तर दुसऱ्या बाजूला क्वालिफाय